का ग? त्या जाधव काकूकडे सांगायला सांगितलं तर गेली होती का? अरे आई, आज ना मला तापही आहे, माझं डोकंही खूप दुखत आहे, म्हणून मी गेली नाही. राहू द्या, मी उद्या जाईल. आणि स्वयंपाकही व्हायचा आहे. बरं, तू आराम कर, मी स्वयंपाकाचा बघते. तुझ्या आवडीचा स्वयंपाक करते. हा, म्हणता का ग, तू बटाट्याची भाजी खाशील की वांग्याची? आई, मी बटाटे खाईल. का ग, मोठी कढई कुठे आहे भाजी करायला? आई, खालच्या रॅक मध्ये आहे. का ग, फल्ली तेल टाकू का सोयाबीनचं तेल टाकू? या हिचं तर मला या पोरीचं एक वस्तू नाही दिसत काही ठिकाणावर. आई, राहू द्या, तुम्ही, मी करून घेईल स्वयंपाक. बरं वाटतं. खरंच बरं वाटते ना? हो आई, राहू द्या. खरंच बरं वाटते ना? खरं? हो हो, करते मी. राहू द्या तुम्ही. बरं, मग आता असं कर, माझ्यासाठी गरम गरम पुऱ्या कर, बटाट्याची भाजी कर आणि चांगला लुसलुशीत चांगला प्युअर तुपाचा शिरा कर. हा, का ग, बघता बघता तुझ्या लग्नाला 24 वर्ष होऊन गेले आहे ना? कसे दिवस गेले तर माहिती नाही पडले. सासूबाई, बघता बघता तुमचे गेले, माझे नाही गेले. माझे गेले कपडे धुता धुता, पाणी भरता भरता, भांडे घासता घासता, आणि तुमच्या पायाला तेल लावता लावता, आणि बघता बघता निघून गेले. आई, हे बघा, मी मार्केटमधून काढलं. माहित आहे का, सध्या हे ट्रेंडिंग वर आहे आणि आपल्याला याचा व्हिडिओ काढायचा आहे. मी करून दाखवते तुम्हाला. आहे ना छान? आता तुम्ही करा. लहानच का ग, एवढी मोठी घोडी झाली? हा, तरी पण हे लहान लेकरांचे खेळ करते. काही कामधंदे नाहीत का घरात? आधी मोठी जा, मग ते जाण माझ्या पायाला लावायला. हो, इथून जा. मजा येते ना? आई, अगं मजा येते ग. आपण रील काढू. हा, नक्की? हा, नक्की. हा. No, 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 no. अरे सासूबाई, हे लायटर खराब झालं वाटते. आता कसं करू मी स्वयंपाक? वहिनी, हे घ्या, लायटरचा फोन आहे. नाही ग, तुझ्या आईचा फोन No, आहे. no, no, अगं हो, झालीच माझी तयारी. मी पोचते ना 1 घंट्यात. हो, ते घेते मी. ए, आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला का ग? ठीक आहे, ठीक आहे. येते मी. ए, मी काय म्हणते, आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला? हो आई, करून ठेवला मी स्वयंपाक. ते मेथीची भाजी निवडली का? हो ना, मेथीची भाजी निवडली ना. बरं, डाळ तांदूळ संध्याकाळसाठी निवडून ठेवले. हो, डाळ तांदूळ निवडून ठेवले. पण तेवढं कुकर कुठे आहे ते सांगून जातो बाई. आणि दूधवाल्याला सांगितलं? आई, एक काम करते, मी काही जात नाही, कॅन्सल करते. अगं, मलाही वाटते माझी सून गेली पाहिजे, 4 चौघींमध्ये मिसळली पाहिजे, चांगला एन्जॉय करायला पाहिजे. पण पण दोन्ही टाइमचा स्वयंपाक करून जा म्हणा, आणि उद्याचाही स्वयंपाक करून जा. No, 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 no. मी काय सांगते आई, तिचं ऐकत नको जाऊ काही. तिनं हो म्हटलं तर नाही म्हणायचं, तिनं नाही म्हटलं तर आपण हो म्हणायचं. तिचं नको ऐकत जाऊ, समजलं? अगं बाई, मला सगळं समजलं. हा. सासूबाई, माझ्या आईचा फोन आला आणि मला म्हणते 15 दिवसासाठी बाहेर येते का, पण मी नाही सांगितलं तिला. अगं जाऊन ये ना, जा 15 दिवस जाऊन येतो. अरे नाही, मी नाही जात आई, मी नाही म्हटलं तिला, मी काही. अगं जाऊन ये, मी म्हटलं ना, जाऊन ये, जा. नक्की काय? हो, नक्की जा. आता येते मजा. ती कसं तिला उलट बोलती. सासूबाई, हे म्हणतात मला की काश्मीरच्या तिकिटा केल्या आणि आपण दोघं जाऊन येऊ फिरायला, पण मी नाही सांगितलं बरं यांना. अगं जाऊन ये ना, तो इतका आग्रह करते तर जाऊन ये, जा. नाही, राहू द्या, काही जात नाही. अगं नाही, जाऊन ये, जा. नक्की का? हो, नक्की जा. आता बरोबर किंवा माझ्या मुलीला उलटं बोलायला सांगितलं ना, तशीच बोलते. आई, यांनी ना एक प्लॉट घेतला आहे आणि ते म्हणतात की मला तुझ्या नावाने करते, पण मी त्यांना सांगितलं आई की माझ्या नावाने नको, एक तर आईच्या नावाने करा, एक तर ताईच्या नावाने करा. अगं मग तो म्हणते आता करणं तुझ्या नावावर, काही नाही मत करून घे. अगं मालू, तू जसं सांगितलं ना, मी तसंच बोलली. हा, अगं मी काय केलं, तू सांगितल्याप्रमाणे तिला माहेरी जात नाही म्हणे, तरी म्हटलं जा. आणि म्हणे काश्मीरला जायचं आहे, तर काश्मीरला नाही म्हणत होती ती, पण मी म्हटलं जा. आणि माहिती आहे का, महत्वाची गोष्ट म्हणजे ती प्लॉट आहे ना, तिच्या नावावर करायचा होता, तर मी म्हटलं तुझ्याच नावावर करून घे. अरे देवा, हे काय केलं मी, असं थोडी सांगितलं होतं. अरे देवा, जाऊ दे, मी चालली माझ्या सासरी. माझ्या म्हटलं ऐकत नाही तू.
अगं उठ ना, व्यायाम व्यायाम करणं, काय बसून राहिली पांघरून पांघरून. हा, उठ लवकर, व्यायाम व्यायाम कर. अरे आई, एवढ्या थंडीचा कोण व्यायाम करते? नाही रे बाबा, मी नाही करत, थंडी वाजते मला. थंडीची समजा घ्यायला लागते. अगं इथं काय बसली आहे, झाडांना पाणी बिणी टाकणं. आई, एवढ्या थंडीचं कोण झाडाला पाणी टाकते? थंडीची समजा घ्यायला लागते. सासूबाई, आज स्वयंपाक काय करायचा? अगं थंडी आहे, कशाला स्वयंपाक करायचा. का ग, काय करते आहे ग? अरे आई, झाडांना गरम गरम पाणी टाकते आणि मस्त थंडीची मजा घेते. सासूबाई, सगळे म्हणतात आहे नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्ष येणार आहे. आपल्याही घरी येणार आहे का? सासूबाईंनी मला मारलं, पण प्रश्न तर तिथला तिथेच आहे. नवीन वर्ष येणार आहे की नाही येणार आहे? तुम्ही सांगा बरं मला, तुमच्या घरी येणार आहे का नवीन वर्ष?